ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खोटी आश्वासनं देणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना पराभूत करा। प्रभाग 11 ब मधील उमेदवार बेगम नदाफ यांना विजयी करा। राजेंद्र निकम। इचलकरंजी शहरातील आजी माजी आमदार तसेच विद्यमान आमदार यांनी इचलकरंजीच्या जनतेचा सत्ता बघण्यासाठी वापर केला। तसाच वापर त्यांचे बगलबच्चे इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत। यांना नागरिकांच्या हिताचे तसेच भागातील विकासाचे कोणतेही सोयर सुतक नाही। गेल्या 25 वर्षापासून इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सत्ता असतानाही त्यांना सोडवता आला नाही आणि पाणी मीच देणार अशा वल्गना करत आहेत। अशा खोटाड्या भाजपच्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये पराभूत करा असे आवाहन मनसेचे राजेंद्र निकम यांनी केलं। भाजपाचे उमेदवार खोटारडे आहेत। जनतेसंग खोटं बोलायचं आणि नगरपालिकेत निवडून यायचं आणि तिथे गेल्यावर सगळे टेंडर कशात घालून पै पाहुण्यांच्या नावावर टेंडर घ्यायची आणि भ्रष्टाचार करायचा असा गोरखधंदा या भाजपवाल्यांनी केला आहे। जनतेला खुळ्यात काढून निवडून यायचं आणि 5 वर्ष सत्ता भोगायची। विकास कामांना तिलांजली देत प्रभाग सगळा भकास झाला असतानाही निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याला डांबर फासण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे। त्यामुळे नागरिकांनी यांचा माज उतरवण्यासाठी त्यांना निवडणुकीत पराभूत करावं आणि शिवसेना उबाटा गटाच्या प्रभाग क्रमांक 11 ब मधील उमेदवार बेगम नदाफ यांना विजयी करावं असंही मनसेचे राजेंद्र निकम यांनी आवाहन केलं आहे। महानकरे न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। मी राजेंद्र श्रीपती निकम, मनसे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेना संस्थापक अध्यक्ष। आज इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते मंडळी गेल्या अनेक महिन्यापासून इचलकरंजीत एक खोटं बोलण्याच्या घोषणा जे महायुतीचे नेते मंडळी करीत आहे। तर या इचलकरंजी शहरामध्ये व महानगरपालिकेमध्ये या महायुतीने दिलेले उमेदवार हे कोट्यावधी असून या इचलकरंजी शहरामध्ये अनुराग लोकांना पैशाचं आमिष दाखवायचं, महिलांना वगैरे 500-700 रुपये हजेरी द्यायची, त्यांना रात्रीचं जेवण द्यायचं आणि रस्त्यावरनं प्रचार करण्यात फिरवण्याचं काम हे महायुतीचं नगरसेवक करीत आहेत। तर या उभारलेल्या निवडणुकीला उमेदवार महायुतीचे यांनी गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक नगरसेवकपदी भोगत आहेत, पण हे नुसतं नावापुरतं निवडणूक नगरसेवकपद भोगत आहेत। पण निवडून आल्यानंतर हे नगरसेवक जनतेचे कुठलेही कामं करत नाहीत। तर त्या इचलकरंजी महानगरपालिकेत 8 दिवसाला 10 दिवसाला एक वेळ पाणी सुटते। भागातील गटारी नाही, त्या रस्त्याची बोंबाबोंब, लाईटची बोंबाबोंब, स्वच्छता, इतर सगळ्या सुविधाकडे हे इचलकरंजीचं नगरसेवक लक्ष देत नाहीत। पण निवडणूक आल्यानंतर फक्त नुसतंच भागातली मी ही स्वच्छता करतो, मी तुम्हाला ते मिळवून देतो, तुमचा रस्ता करतो, तुम्हाला बोर मारून देतो, तुम्हाला रोज पाणी देतो असं खोटं सांगून जनतेच्या जीवावर निवडून येतात आणि एक वेळ नगरपालिकेत गेल्यानंतर फक्त पैसा गोळा करण्याचं काम हे इचलकरंजी महानगरपालिकेत हे नगरसेवक करीत आहेत। तरी या इचलकरंजी जनतेला माझे एक आव्हान आहे की तुम्ही या कोट्यावधी भ्रष्टाचार नगरसेवकाकडे लक्ष न देता जो आपल्यासाठी काम करतो, जो तुमच्या भागातील स्वच्छता, पाणी, लाईट, रस्ते या संदर्भात जो लक्ष देतो त्या नगरसेवकाला या इचलकरंजी भागातील जनतेने निवडून द्यावं व असल्या खोट्या आश्वासनाला या इचलकरंजी भागातील जनतेने बळी पडू नये। तसेच आमच्या इचलकरंजी प्रभाग क्रमांक 11 ब मधून शिवसेना उबाटा गटाकडून बेगम नदाफ या उमेदवार उभा आहेत। तरी सर्व या 11 नंबर प्रभागातील जनतेने व महिला आघाडीने, कारण आम्ही या बांधकाम कामगारांचं, बचत गटाचं, अनेक गोरगरिबी जनतेची कामे आम्ही या कामगार संघटनेच्या माध्यमातून केली आहेत। आम्ही त्याच धर्तीवर आज आम्ही 11 ब मधून शिवसेना उबाटा गटाकडून आमच्या बेगम नदाफ यांना उभं केलं आहे। तर त्यांचं चिन्ह मशाल आहे। त्या मशाल चिन्हावर सर्वच भागातील नागरिकांनी मतदान करून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे आणि या खोटं बोलणाऱ्या नागरिकापासून, या नगरसेवकापासून सावध राहावं एवढंच मी या जनतेला विनम्रपणे हात जोडून विनंती करीत आहे। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।